नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानवरील 15 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे आताच्या सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण सराव प्रश्नसंच सुरू करत आहोत, जे की येणाऱ्या सर्व एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहेत। तर या सराव प्रश्नसंचाचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्यावा। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोल्हापूर, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी नागपूर। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पुणे। पुणे या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? ए निरगुडा, बी मन्याड, सी सिंदफणा, डी गिरजा। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए निरगुडा। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींची रिकामी जागा हे पुरावे आहेत? ए नदीकोरी, बी लावाचे थर, सी गरम पाण्याचे झरे, डी कळसुबाई। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गरम पाण्याचे झरे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांपैकी कोणता जिल्हा जालना जिल्ह्याच्या लगत शेजारी जिल्हा नाही? ए बुलढाणा, बी बीड, सी परभणी, डी हिंगोली। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हिंगोली। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते? ए परळी वैजनाथ, बी पैठण, सी बीड, डी अंबेजोगाई। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अंबेजोगाई। अंबेजोगाई या ठिकाणाचं ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असं होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? ऑप्शन ए आहे तापी नदी, बी नर्मदा नदी, सी वैनगंगा नदी, डी कृष्णा नदी। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वैनगंगा नदी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान रिकामी जागा खिंड आहे? ए थळघाट, बी फोंडा घाट, सी पाल घाट, डी कुंभार्ली घाट। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाल घाट। त्यानंतरचा प्रश्न आहे, वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून रिकामी जागा यांनी जिंकला? ए सदाशिव भाऊ, बी चिमाजी अप्पा, सी पहिला बाजीराव, डी यांपैकी नाही। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चिमाजी अप्पा। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, PM किसान AI चॅटबॉट किसान ई मित्र कोणी लॉन्च केला? ऑप्शन ए आहे पियुष गोयल, बी अनुराग ठाकूर, सी स्मृती इराणी, ऑप्शन डी आहे कैलाश चौधरी। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कैलाश चौधरी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी आणि गोदावरी या नद्यांमधील जलविभाजक आहे? ए हरिश्चंद्र बालाघाट रांग, बी सातमाळा अजंठा रांग, सी महादेव रांग, डी सह्याद्री रांग। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सातमाळा अजंठा रांग। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, सातपुडा 2 भागात रिकामी जागामुळे विभागला जातो? ए अजिंठा फट, बी नर्मदा फट, सी बहानपूर फट, डी सातमाळा फट। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बहानपूर फट। प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? ऑप्शन ए सह्याद्री पर्वत, ऑप्शन बी सातपुडा पर्वत, ऑप्शन सी अजिंठा पर्वत, ऑप्शन डी महादेव पर्वत। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सह्याद्री पर्वत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ज्या खडकांमध्ये 65% पेक्षा जास्त सिलिकाचे प्रमाण असते त्यास काय म्हणतात? ए बेसिक खडक, बी ॲसिडिक खडक, सी प्लुटॉनिक खडक, डी यांपैकी काहीही नाही। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ॲसिडिक खडक।
प्रश्न क्रमांक 14 आहे. पंतप्रधान जनधन योजनेचे घोषवाक्य काय आहे? ए. माझे खाते माझे विधाते. बी. बँकेत चला खाते उघडा. सी. माझे भाग्य माझ्या खात्यात. डी. पंतप्रधान जनधन. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. माझे खाते माझे विधाते हे पंतप्रधान जनधन योजनेचं घोषवाक्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आहे. नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन ए. अकोला. ऑप्शन बी. बुलढाणा. ऑप्शन सी. वाशिम. ऑप्शन डी. रायगड. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. अकोला. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा सराव प्रश्नसंच क्रमांक 1 होता. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हाही नवीन व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. धन्यवाद.